नमस्कार. हरकतीच्या केसेसमध्ये जेव्हा पती पत्नी कोर्टामध्ये येतात त्यावेळेला ते आरोप लावताना काही विचारच करत नाही. बऱ्याच वेळा कौटुंबिक स्वरूपाच्या खटल्यामध्ये पती किंवा पती एकमेकांवर त्यांची कुणाबरोबर अनैतिक संबंध आहेत अशा प्रकारचा आरोप करतात. या आरोपामुळे खरं तर महिलांचं जीवनही उद्ध्वस्त होऊ शकतं, याचा विचार व्हायला पाहिजे. पण अशा आरोपा संदर्भात आपल्याकडे जर पुरावा नाही, महिलेच्या एखाद्या व्यक्तीबरोबर रिलेशन्स आहे असं म्हणत असताना आपल्याकडे काही पुरावा नाही आणि आपण ती केस चालवली तरी केस तर सुटून जाईलच, पण त्या महिलेच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. असं पुरुषाच्या बाबतीतही होऊ शकतं. बऱ्याच वेळा पुरुषांविषयी पण असे आरोप केले जातात. एक त्रयस्थ व्यक्ती महिलेबरोबर तिचं नाव लावलं जातं आणि हा खटला चालतो. माझ्याकडे अशा केसेस आलेले आहे की एका पुरुषाचे एका महिलेबरोबर रिलेशन्स आहे असं अशी केस होती. पण ती जी कोणी महिला होती XYZ, तिचा ऑलरेडी विवाह झाला होता, पण तिला पार्टी केल्यामुळे तिला त्या मॅटरमध्ये हजर राहावं लागलं. तिचा नवरा होता, तिला मुलं झालेली होती, पण केवळ या पुरुषाच्या बायकोने तिचे यांचे रिलेशन्स आहे असे आरोप केले होते आणि या सगळ्या प्रकारामुळे जी कोणी विवाहित महिला होती तिचं लाईफ स्पॉईल झालं. याचा विचार व्हायला पाहिजे. अशा केसेसमध्ये केवळ त्याचा बदला घ्यायचा म्हणून एखाद्या महिलेचं नाव टाकून द्यायचं आणि तिला पार्टी करायचं आणि तिला कोर्टात बोलायचं हे चुकीचं आहे. असंच पुरुषांच्या बाबतीतही होतं. ते एखाद्या महिलेचं नाव टाकतात आणि तिला कोर्टात बोलवतात त्या संबंधित पुरुषाला. असे प्रकार होत असताना झारखंड हायकोर्टाने या बाबतीमध्ये महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने निकाल देताना असं म्हटलेलं आहे की हा प्रकार जो घडलेला आहे हा सायकेल्ला इथली प्रकार आहे. त्या सायकेल्लामध्ये 2023ला जून 2023ला दोघांचा विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर त्यांना विवाह संबंधातून एक मुलगाही झालेला होता आणि ते बरोबर राहत होते. 2012 रोजी त्यांचा विवाह झाला होता. विवाह संबंधित त्यांना एक मुलगाही झाला होता आणि ते बरोबर राहत होते. पण दोघांमध्ये काही कारणाने वाद झाले. वाद झाल्यानंतर 5 एप्रिल 2021ला ती पतीचं घर सोडून निघून गेली आणि मग ती कुणाबरोबर तरी राहू लागली. म्हणून पतीने त्यांच्या विरुद्ध तिच्या विरुद्ध फारकतीची केस केली आणि फारकतीच्या केसमध्ये पिट्टू मेहता ह्या व्यक्तीला पार्टी केलं आणि त्याचे रिलेशन असल्याचं त्यांनी सांगितलं. पण कोर्टामध्ये हे पुरावा ती काही देऊ शकले नाही आणि मग ही केस पुढे चालल्यानंतर तिने पुरावा न दिल्यामुळे कोर्टाने त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं. पण ॲप्लिकेशन रिजेक्ट करताना कोर्टाने असे रिमार्क्स केले की तुमच्याकडे जर पुरावा नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे आरोप करू नये. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाचे जे 2 निकाल होते विजय कुमार भाटे विरुद्ध नीला भाटे याचा उपयोग केला आणि जे फेमस जजमेंट्स आहे डायव्हर्समध्ये क्रुएल्टीच्या ग्राउंडवर भगत वर्सेस भगत 1994